हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ट्रेंड्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेडर स्टॉक मार्केट. तुम्ही बघू शकता आज आहे 10 जुलै, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. तर तुम्ही इथं बघू शकता की लास्ट व्हिडिओ आहे जो आपला तो 4 तारखेला मी अपलोड केला होता. त्यानंतर हेल्थ इश्यूजमुळे मी इथं तुम्हाला प्रॉपर काही अपडेट देऊ शकलो नाही, बट आता इथनं पुढे आपली जी सिरीज आहे ती कंटिन्यू चालू राहील. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल 4 तारखेचा तर बघून घ्या, ज्याच्यामध्ये आपण एक अनालिसिस केलं होतं. जसं की तुम्ही बघू शकता की मी 4 तारखेचा आपला सगळ्यात पहिल्यांदा चार्ट काढतो, ज्यामध्ये मी अनालिसिस केलं होतं की माझा जो मार्केटमध्ये व्ह्यू आहे, तुम्ही इथं बघू शकता हा या दिवशी माझा जो व्ह्यू आहे पुढच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तो बाईंग साईडचा आहे. तसं आपल्याला एक बाईंग बघायला तर मार्केटमध्ये मिळालं. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही तर स्ट्रक्चर बघायला गेला, मी तुम्हाला 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये दाखवतो जेणेकरून तुम्हाला जास्त कळेल. सो आपण जाऊया डायरेक्टली 5 तारखेला. कारण 4 तारखेला मी अनालिसिस केलं होतं की 5 तारखेला काय होईल. तर जो माझा व्ह्यू होता तो बाईंग साईडचा होता. जर तुम्ही चार्ट बघितला तर ओव्हरऑल तुम्हाला मार्केटमध्ये एक बाईंग साईडचाच मोमेंटम आयडेंटिफाय करायला जास्त सोपं होईल. म्हणजे ओव्हरऑल मार्केट तिथे गेले. बट मी स्पेसिफिक सांगितलं होतं की 52,925 जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. 52,925च्या मार्केटचं खाली गेलं तर आपल्याला सेलिंगलाच बघायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं जरी तुम्हाला कुठं ट्रेड आयडेंटिफाय करता आला असता तरी देखील चांगला प्रॉफिट आहे. लो क्रॉस केल्यानंतर जरी तुम्ही सेल केला असता तरी देखील मार्केटनं ऑलमोस्ट 200 पॉईंटचा मोमेंटम लो क्रॉस केलं आणि जर प्रॉपर विनर ट्रेड केला असता तर 300 350 ऑलमोस्ट 400 पर्यंत पण मार्केटने इथं मोमेंटम केलंय. म्हणजे जो मी तुम्हाला व्ह्यू सांगतो की मार्केट 925च्या खाली सेल करायचं, तर इथं तुम्हाला खूप सुंदर अशी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आहे, जे तुम्ही इथं बघू शकता स्मूथ मध्ये आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, अनालिसिस आवडत असेल तर कमेंट करा विसरू नका. तुम्ही जेवढे जास्त लोक कमेंट कराल तेवढे जास्त मी तुमच्यासाठी कंटिन्यू अशा पद्धतीचे व्हिडिओज येत आणत राहीन. आणि तुमचा जेवढा जास्त मला सपोर्ट मिळेल, मी तेवढे जास्त नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन गोष्टी, लाईव्ह ट्रेडिंग, खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणत आहेत. मात्र त्यासाठी मग तुमचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी तुमच्या कमेंटचं मला महत्वाचं. तर कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी मी बोलणार आहे, खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगणार आहे. FNOच्या बद्दल ज्या नवीन न्यूज येतात त्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ लास्ट पण बघा, बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकून जाल. सगळ्यात महत्वाचं, 1 जून ते 5 जून आपण वीकली बद्दल काही बोललो नाही ह्या संडेला, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो 1 जून ते 5 जून जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आपण एक्झॅक्टली प्रिन्स ट्रेडिंग मध्ये कसं काम केलं, जाऊन तुम्ही हे 3 व्हिडिओज बघा. आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लास्ट दिवसामध्ये मी काय केलं ते समजेल, तुम्हाला ऑटोमॅटिकली समजत जाईल. ऑलमोस्ट आपण जर मार्केटमध्ये टॉप आणि बॉटमच पकडलाय, तुम्ही जर बघितला मागच्या आठवड्यात आणि ह्या सलग 3 दिवसामध्ये पण आपण एक्झॅक्टली तशा पद्धतीनेच काम केलंय. जाऊन तुम्ही 3 व्हिडिओ बघा, तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. चला जाणून घेऊया की एक्झॅक्टली 5 तारखेला मी काय केलं, त्यानंतर ओव्हरऑल 3 दिवसात मी काय केलं, सर्व गोष्टी वन बाय वन आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण 5 तारखेला. सो मी इथं डायरेक्टली जातो 5 तारीख. सो इथं शुक्रवारी मी इथं आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं बघू शकता 1 वाजून 13 मिनिटं मी सांगितलं की बाईंग पोझिशन घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या समोर आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर बघू शकता. एक चांगला प्रॉफिट इथं बुक केला. एक्झॅक्टली बघितला, आपली खासियतच ही आहे की मार्केटमध्ये आपण एक्झॅक्टली बॉटम आणि एक्झॅक्टली टॉप पकडतो. तुम्ही इथं बघू शकता, इथं आपल्याला अशा पद्धतीनं इथं एंट्री घेतली, इथे एक्झिट केलं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या टेलिग्राम ग्रुपसाठी तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. त्यानंतर जर तुम्ही बघितला 8 जुलैला, इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा 12 वाजून 16 मिनिटांनी पोझिशन मोडली, ज्यामध्ये पण तुम्ही इथं बघू शकता एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपण टॉप पकडला. एक चांगला प्रॉफिट इथं आपण बुक केला. तुम्ही इथं बघू शकता एक वन साइड मुवमेंट बघायला मिळाला, परत आणि आपण मार्केटमध्ये बॉटम पकडला, तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर 9 तारखेला जर बघितलं, 9 तारखेला पण आपण सेम मार्केटमध्ये इथं सेलिंग पोझिशन मोडली आणि त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन तुम्ही बघा, इथं आपल्याला चांगला मुवमेंटमच सेलिंग साईडला बघायला मिळाला. एक 55 पेक्षा जास्त पॉईंटचा मोमेंटम इथं आपल्याला बघायला मिळाला आहे आणि प्रॉफिट पण इथं चांगला झाला. 10 तारीख म्हणजेच आजचं ट्रेडिंग जर बघायला गेला तर तुम्ही इथं बघू शकता 10 वाजून 41 मिनिटांनी मी सांगितलं होतं आणि 10:42 इथं तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली मी इथं सांगितलं. म्हणजे मला ऍक्च्युअली इथंच टाकायचं होतं बाय केले म्हणून, कारण मला तिथं ऑन द स्पॉट सिच्युएशन दिसली. बट पहिल्यांदा ऍडेड टू वॉच लिस्ट, जे की सिस्टमनुसार मी हे करतो ते, आणि त्यानंतर तो टाईप करण्यामध्ये तेवढा वेळ गेला त्यामध्ये, नाहीतर मी इथंच एक्झॅक्टली टाईप केलं असतं. बट तुम्ही बघितलं मार्केटनं परत इथं रिटेस्ट केले, जिथं आपण पोझिशन बनवले 10:42, 52,210, जिथं आपण पोझिशन बनवले एक्झॅक्टली इथंच रिटेस्ट केले, परत रिटेस्ट केले, टार्गेट हिट केले, मार्केटनं मोमेंटम परत डाऊन साईडला दिला. सो अशा पद्धतीने आपण इथं काम करतो, तुम्ही बघू शकता. आणि आज पण एक चांगला प्रॉफिट आपण बुक केला. कुठे एक्झिट केला ते देखील आपण बघू शकता. तुम्ही यातनं काय शिकू शकता, जे मी तुम्हाला आता माझं ट्रेडिंग सांगितलं, त्यानंतर अनालिसिस सांगितलं, त्यामध्ये मेन मॅक्सिमम मी ट्रेडिंग सांगितलं, त्यातनं तुम्हाला काय शिकताय. तर पहिली गोष्ट जी तुम्ही शिकू शकता यातनं किंवा तुम्हाला लर्निंग घ्यायची आहे, ऍज अ बिझनेस म्हणून काम करणे, ज्यामध्ये ओव्हर ट्रेडिंग नाही करणे. म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग नाही करायचं आहे. काही पण होते, तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग नाही करायचं आहे. तुम्ही जर बघितला एकच ट्रेड, एक ट्रेड घेतला प्रॉपर, एक ट्रेड घेतला प्रॉपर, एक ट्रेड घेतला प्रॉपर, मग तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार, सेटअपनुसार घ्या. बट एक ट्रेड, त्यानं तुम्हाला सवय लागेल, गोष्टी लक्षात येतील, तुमचं क्लॅरिटी पाहिजे. आणि जितकं तुम्ही कमी ट्रेड घ्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण स्कॅल्पर वगैरे होण्यासाठी एक्सपिरियन्स खूप जास्त लागतो स्टार्टिंगला. त्यामुळे एक ट्रेड घ्या, जेणेकरून तुमचा माइंडसेट, सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित राहतील. होपफुली हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल.
त्यानंतर जाणून घेऊया की आज ओव्हरऑल मार्केटमध्ये काय झालं, सगळ्या गोष्टी आपण थोडंसं बघूया. तर निफ्टी 50 मध्ये जर तुम्ही बघितला, कंटिन्यू आपल्याला एक शार्प सेलिंग बघायला मिळालं, देन एक रिट्रेसमेंट, बँक निफ्टीमध्ये सेलिंग आणि मार्केट सस्टेन झालं. तर ओव्हरऑल अशामध्ये कसं काम करायचं या सर्व गोष्टी आपण जाणून घेणारच आहोत. बट सध्या आता तुम्ही जर बघितला, एक न्यूज फ्लो करत आहे की बाबा एफएनओ मध्ये, एक एफएनओच्या ह्याच्यावर एक न्यूज फ्लो करत आहे की काय न्यूज आहे ती. सध्या 5 लाखाचा टर्नओव्हर आहे एफएनओचा. एक तुम्हाला मी टेंटेटिव्ह भाषेत सांगतो, तर तुम्हाला पण माहिती आहे की तो सेबी 20 लाखापर्यंत करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर आता बँक निफ्टीची एक लॉट साईज मिळते कितीला, 15ला. तर त्यांचं मत काय की डायरेक्टली सुरुवातच होणार 150 पासून किंवा 100 पासून किंवा डायरेक्टली 75 पासून. म्हणजे आपण नॉर्मली छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करू शकत होतो, बट आता डायरेक्टली आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करणार. निफ्टीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की 50ची आहे, तर ती डायरेक्टली होणार 150ची किंवा होणार 300ची. तर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, ह्यानं काय होईल, जे छोटे ट्रेडर्स आहेत म्हणजे ज्यांना छोट्या कॅपिटलनं बाय करायचं आहे, तर त्यांना इथं आत येता येणार नाही, त्यांना कंपल्सरी मोठ्या कॅपिटलनेच यावं लागणार. आता जर तुम्ही ह्या रूलला बघितला, ह्याच्यावर तुम्हाला कसं बघायचं किंवा तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे, तर मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. फर्स्ट, या गोष्टीतनं नुकसान काय होणार आहे, तर यातनं एकच नुकसान होणार आहे जे सगळ्यात जास्त मेजर होणार आहे. ते म्हणजे काय, जसं तुम्हाला माहिती आहे की एक लॉटनं आपल्याला प्रॅक्टिस होत होती, समजत होतं की मार्केटमध्ये बाय काय चुकत आहे, कसं चुकत आहे. बट जर आता डायरेक्टली क्वांटिटी वाढवल्या तर रिअल मार्केटचा फील येणार नाही आपल्याला. प्रॉफिटेबल झाल्यानंतरच पैसे लावावे लागतील, ते पण मोठी रिस्क घेऊन. तर तो थोडासा एक इश्यू येणार आहे. म्हणजे छोट्या कॅपिटलवरनं हळूहळू सुरुवात करत जे करता येऊ शकत होतं तिथं थोडा प्रॉब्लेम येणार आहे, जे की ऍक्सेप्टेबल आहे. ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस आहेत जर सेबीने ह्या गोष्टी केल्या तर. दुसरं जर बघितलं ह्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत, तर ज्या पद्धतीने त्यांनी एक्सपायरी कमी करायचा डिसिजन घेत आहेत, तर ह्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये बराच पडणार आहे. बट यातनं मला तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी सांगायची आहे, जी मला तुम्हाला शेअर करायची आहे, ती म्हणजे काय, आज मार्केटमध्ये खूप न्यूज येणार आहेत, खूप न्यूज जाणार आहेत, खूप गोष्टी घडणार आहेत, खूप गोष्टी घडत राहणार आहेत. तुम्हाला फोकस काय करायचा आहे की तुम्हाला बँक निफ्टीमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडिंग कसं करता येईल. म्हणजे तुम्हाला बँक निफ्टी, निफ्टी बँक असू दे किंवा बँक निफ्टी फ्युचर असू दे, त्यानुसार तुम्ही वीकली आणि तुम्ही मंथली प्रॉफिटेबल कसे राहत, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला पहिला फोकस ह्याच्यावर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चार्ट कसा समजेल, जसं की एक्झाम्पल म्हणून तुम्ही इथं बघू शकता, मार्केटमध्ये आता इथं सेलिंग आले, इथं तुम्ही इथं बघू शकता की मार्केटमध्ये इथं सेलिंग आले. आता हे सेलिंग का आले हे तुम्ही सांगू शकता का. त्यानंतर हे बाईंग का आले हे तुम्ही सांगू शकता का. इथं मार्केट डाऊन साईडला घेऊन इथला हा क्रॉस करूनच मार्केट परत खाली का आले हे तुम्ही सांगू शकता का. हा इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे. पहिल्यांदा तुम्हाला चार्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट असू दे, मार्केटची सायकोलॉजी असू दे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पहिल्यांदा ह्याच्यावर काम करा आणि ह्याच्याकडे फोकस करा. बाकीच्या गोष्टी येतील जातील. जर तुम्ही फोकस केला तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडर बनण्यावर, तर तुम्हाला क्वांटिटी वाढली काय, क्वांटिटी नाही वाढली काय, तुम्हाला असा पण फरक नाही पडणार आहे. जर तुम्ही प्रॉफिटेबल असाल ना, तर तुम्हाला मोठी क्वांटिटी घेऊन रिस्क घ्यायला पण काही प्रॉब्लेम नसणार आहे. बट जर तुमच्याकडे तो कॉन्फिडन्सच नसेल तर तुम्हाला त्रासच जाणार आहे. त्यामुळे जरी रूल आला, रूल लागू झाला, शेवटी ते आपल्या हातात नाहीये. त्या गोष्टी सेबीच्या हातात आहेत, एनएससीच्या हातात आहेत. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आपण पहिला फोकस करायचं की आपण कसं भारी बनू. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. दुसरं, तुम्ही ह्यातनं काय करू शकता, जो एफएनओचा रूल यायला लागला त्यातनं तुम्ही काय करू शकता, तुमचा जो फोकस आहे तो थोडा डायव्हर्सिफाय करू शकता. म्हणजे काय, एक्झाम्पल म्हणून तुम्ही स्विंग ट्रेडिंगकडे पण फोकस करा. म्हणजे जो सेटअप वापरून तुम्ही इंट्राडे करायला लागलाय बँक निफ्टीमध्ये, तो तुम्ही स्विंग मध्ये लागतोय का बघा, ज्यातनं तुम्ही ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज नुसार काम करू शकाल. तो सेटअप तुम्ही निफ्टी 50च्या स्टॉक्स मध्ये लागतोय का बघा. त्यानंतर ओव्हरऑल एफएनओच्या स्टॉक्स मध्ये लागतोय का बघा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील की बाबा किती वर्कआउट होतात गोष्टी, किती वर्कआउट नाही होतात, जेणेकरून तुमचं एक डायव्हर्सिफिकेशन होईल. स्विंग ट्रेडिंग मधून पण खूप चांगला प्रॉफिट आहे. बट त्यासाठी तुम्हाला कॅपिटल लागतं. बट तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की सर मी इतकं 2 लाख 3 लाख कॅपिटल कुठून आणणार. असं काही नाहीये. तुम्ही जर प्रॉफिटेबल असाल ना, तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे कॅपिटलचा. लोकांचा मेन प्रॉब्लेमच आहे की त्यांनी प्रॉफिटेबल नाहीये. त्यामुळे पहिला फोकस प्रॉफिटेबल करा, सगळ्या गोष्टी समजतील. होपफुली तुम्हाला या गोष्टी लक्षात येत असतील. मला नेमकं काय म्हणायचं आहे, थोडक्यात कमोडिटी असू दे, तुम्हाला स्वतःला डायव्हर्सिफाय करायचं आहे. जितकं तुम्हाला गोष्टी समजतील, गोष्टी लक्षात येतील त्यानुसार करायचं आहे आणि ऍज अ बिझनेस म्हणून बघायचं आहे. जर या पॉईंट मधून तुम्हाला शिकायला मिळालं असेल, गोष्टी क्लिअर झाल्या असतील, कमेंट करू शकता, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कितपत यामध्ये हेल्प झाली आहे. चला आता जाणून घेऊया की मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे. उद्या माझा मार्केटकडे बघण्याचा काय व्ह्यू आहे, कशा पद्धतीने मी मार्केटला बघत आहे. सो ऍज पर चार्ट ज्या पद्धतीने मार्केट बनलेलं आहे, ऍज पर चार्ट मी मार्केटला उद्या बाईंग साईडला बघत आहे. माझा जो मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो आहे बाईंग साईडचा. आता असं मी काय करत आहे, तर एकदम सिंपल सायकोलॉजी यामध्ये मी वापरलेलं, जास्त असं काय नाही. इथं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं, देन एक रिट्रेसमेंट आली, परत एक सेलिंग बघायला मिळालं, त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली इथं साईडवेज आहे. सो इथं आपल्याला एक सेलर आहे. तुम्ही जर बघितला इथं पण एक सेलर आहेत. बट इथं ज्या पद्धतीने मुवमेंट मला, जर इथं कोण रॅन्डम सेलर आले जरी असतील तर तिथे निघलेले आहेत. सो ओव्हरऑल आपल्याला इथं 2 सेलर बघायला मिळतात आणि इथं मार्केटमध्ये बायर आहेत आणि सेलर आहेत. सो ज्या पद्धतीनं मार्केटनं चार्ट बनवलाय
जर तुम्ही तर व्यवस्थित ऑब्झर्व केला, इथं मार्केट ना, मी तुम्हाला थोडंसं एक्झॅक्टली हे करून दाखवतो. इथे एक बेस तयार केलाय, म्हणजे इथे एक कन्सोल्टेशन झालंय. मार्केटमध्ये सेलिंग झाले आणि इथे कन्सोल्टेशन झाले. जर मार्केटमध्ये सेलर स्ट्रॉंग असते तर त्यांनी हा जो क्लोज आहे तो थोडासा का होईना डाऊन साईडला दिला असता. बट मार्केट कंटिन्युअसली तुम्ही जर पहिला सस्टेन झालं आणि हळूहळू मार्केट अप्पर साईडलाच क्लोज झालंय. सो हा एक चान्स आहे की जे की तुम्ही इथं बघू शकता, 52,400 जे सेलर्स आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता इथले, तर मार्केट उद्या यांना टार्गेट करू शकतं. सो त्यामुळे मी मार्केटला बाईंग साईडला बघत आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला बोललो ज्या पद्धतीने सस्टेन होत आहे, तर एक सहज मार्केटमध्ये हे जे सेलर्स आहेत त्यांना ट्रॅप करायला ऍटलीस्ट मार्केट इथे येईल. देन मार्केट सेलिंग साईडला जाईल, बट ऍटलीस्ट ह्यांना भीती दाखवण्यासाठी किंवा यांचा प्रॉफिट कमी करण्यासाठी मार्केट बाईंगला जाऊ शकतं. एक सिम्पल अनालिसिसनं मी मार्केटला बाय साईडला बघत आहे. एक्झॅक्टली कसं काम करायचं. मार्केट फ्लॅट ओपन झालं डायरेक्टली बाईंग साईडचा साईड आयडेंटिफाय करू शकतो. गॅपअप झालं तर थोडं आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यानंतर मी ते रिस्क घेऊन किंवा इथं डे हाय क्रॉस झालं आणि जर डायरेक्टली अप्पर साईडचा मोमेंटम करत असेल तर आपल्याला डायरेक्टली स्विंग नुसार आपल्याला तिथं काम करता येईल. मात्र ओव्हरऑल दोन्ही साईडला पण बायला आहे. सिच्युएशन चेंज कधी होईल, गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन किंवा कसंही मार्केट जर डाऊन साईडचं मोमेंटम करायला चालू केलं तर आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ती आहे 52,050. तुम्ही तर बघू शकता 52,050. या लेवलला मार्केट गॅप डाऊन होऊन कसंही करू दे, कसंही अशा पद्धतीने येऊ दे किंवा इथून असं येऊ दे, या लेवलच्या खाली जर मार्केट गेलं तर मार्केटमध्ये आपण डायरेक्टली सेलर होणार आणि सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करायला प्रयत्न करणार. कारण जर तुम्ही इथं बघितला, ही जी लेवल आहे ही खूप जास्त क्रुशियल लेवल आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थित ऑब्झर्व केला, कारण जे सेलर्स आज इथं आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता, जे की सेलर्स इथं आहेत ते खूप जास्त परत स्ट्रॉंग होणार. त्यानंतर ओव्हरऑल जर बघितला इथून सेलिंगच आहे. सो सेलिंग कंटिन्यू स्ट्रॉंग होणार आणि त्यानंतर जर तुम्ही बघितला एक चांगला ब्रेकडाऊन बघायला मिळेल आणि तिथून डायरेक्ट पुढचं टार्गेट 51,200 आहे. म्हणजे ऑलमोस्ट 800 पॉईंटमध्ये मार्केटमध्ये एक गॅप आहे की मार्केट निवांत स्मूथली येऊ शकतं. त्यामुळे इथं आपल्याला सेलिंगच बघायला मार्केटमध्ये जास्त मिळते आणि ऑलरेडी इथं सपोर्ट टेस्ट हा झालेला आहे. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस समजलं असेल, गोष्टी लक्षात आल्या असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा विसरू नका. तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल तितके जास्त मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे, जेणेकरून मी तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू देत राहीन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.